नमस्कार मंडळी, नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आता संक्रांत पण जवळ आली आहे आणि म्हटलं आज संडे पण आहे, तर आज काहीतरी बनवूयात. तर खूप दिवस झाले म्हणजे तिळाचे लाडू बनवायचे होते आणि संक्रांती ही जवळ आली आहे. तर बिग बास्केटवरनं मी अशी 1 किलोचं पॅक तिळाचं मागवलं आणि माझं गूळ आहे नरसोबावाडीकरांना आणला होता. आम्ही आता मागे गेलो होतो त्यावेळेस. तर तिकडचा गुळ म्हणतात फेमस आहे, तर मग आपल्याला म्हटलं चला आहे गुळ तर हाच यूज करूयात. असे छोटे छोटे त्याचे पीसेस मिळतात तिकडे आणि रस्त्यावरती वगैरे खूप छान वेगवेगळे ना असे गाड्या लागलेले असतात. तर ऑर्गॅनिक गुळ म्हणून ह्याचा आहे. हम्म गोडवा पण छान आहे. तर थोडेसे कमी गोडच लाडू करणार आहे, कारण जास्त गोड कोणी असं खात नाही. तर म्हटलं चला तुमच्याशी पण रेसिपी शेअर करूयात. पहिले ना हा जो गुळ आहे ना, हा मस्तपैकी असा बारीक करून घेतेय, तर खलबत्त्यामध्ये वगैरे. आणि अगदी साध्या सिंपल रेसिपी आहे, तशीच बनवते. तर बघू, कारण लास्ट टाइम मी च्या वड्या बनवल्या होत्या ओल्या खोबऱ्याच्या, त्या तर काय मला जमल्या नाही. ते जरा डिफिकल्टच आहे या गोष्टी बनवायला. तर गूळ फोडून घेते आणि साइड बाय साइड ना मी इकडे असं पाणी, ह्याच्यामध्ये ना पाणी गरम करायला ठेवलंय या पॅन मध्ये. तर गूळ मी काय असं पाक वगैरे नाही बनवणार आहे, तर नॉर्मली तो असा वाफवून घेणार आहे. तर तशा पद्धतीची ट्राय करून बघते ह्यावेळेस. गूळ मी छान असा फोडून घेतला. त्याच्यामध्ये ना पाणी उकळलंय ऑलरेडी. तर मी काय करते, एका ह्या बाउल मध्ये ना हा बाउल छान असा पुसून याच्यामध्ये हा गूळ ओतून घेते. आणि ही जी बाहेरून आणलेली तीळ आहे, हे 1 किलोचं पॅक आहे. तर एकदा याच्यामध्ये म्हणजे कसं निवडून वगैरे चेक करायला करणं महत्वाचं आहे, की त्याच्यामध्ये बस तरी वरून एवढे बघा, बस एवढे तीळ टाकते. आणि मग मी ऑलरेडी कढई गरम करायला ठेवलं होतं ते. तर आता हे मस्त छानपैकी अशी भाजून घेऊ. साइड बाय साइड गुळ वितळायला ठेवलाय आणि इकडे तीळ भाजून घेतेय. तर माझ्या हिशोबाने सध्या मी सगळे नाही करत, एवढीशी तीळ ठेवते, कारण फर्स्ट टाइम बनवते, गॅरंटी नाहीये. आणि आयडिया पण नाही, बघू आता. वेलदोडे दे ना काढून. शेंगदाणे 2-3 आपल्याला शेंगदाणे पण लागणार आहे. तर मी ते शेंगदाणे भाजलेले आहेत ऑलरेडी. तर त्याच इथे असे कमी गॅसवर असे छान भाजून घेते. आणि थोडासा ना खूप काळे पण नाही करायचे, अगदी थोडासा तळतळ आवाज येतोय त्याचा मला जाणवतोय. आणि इकडे आपला गूळ पण असा नरम होतोय साइड बाय साइड. आता भाजलेले शेंगदाणे तोपर्यंत जे तीळ भाजलेले होते ते मी आता कढईतून खाली काढून घेते आणि थंड व्हायला वेळ लागेल. हे साईडला ठेवून देते.
छान असे तिळ मस्त असे छान भाजून घ्यायचे. साईडला ठेवते. आणि जे शेंगदाणे आपल्याला वापरायचे त्याचं टर्पल काढून घ्यायचे मस्त. काकूने खूप मस्त छान भाजून ठेवलेलं आहे. गोळ नरम होतोय तोपर्यंत साइड बाय साइड नरम होतोय साइड बाय साइड तोपर्यंत माझ्या शेंगदाण्याचं काम म्हणते. मी काय केलं, असे एवढेसे शेंगदाणे घेतले, म्हणजे खूप जास्त पण नाहीये. तर जास्त शेंगदाणे टाकायचे नाही म्हणून मी एवढेसेच घेतले. आणि ऑलरेडी तीळ पण भरपूर आहे आपल्याकडे. तर हे सगळं मी गूळ आणि नरम झालाय थोडासा, हे बघा असं असं नरम झालाय गूळ, बघू शकता तुम्ही, फक्त वाफेने. तर मी काय करणार आता, गॅस बंद करणार आणि गुळाचं काढून घेणार इकडे. हे बघ, गूळ आणि शेंगदाणे जे भाजले होते ते एकदम मिक्स. गूळ आणि शेंगदाणे आता हे सगळं मिक्सर मधून मी काढून घेणार. तर काढायला एक ताट घेते, असं शेंगदाणे याच्यामध्ये टाकून घेते. आणि हा गूळ नाही, आधी शेंगदाणे थोडेसे फिरून घेते. खूप बारीक नाही करत आहे, जस्ट असं छान फिरून घेते असे. आणि आता याच्यामध्ये टाकणार आहे मी तीळ, जे आपण भाजले होते ते तीळ. बस हे असं. आता हे इथं काढून घेते. राहिलेले पण तीळ मस्त. काय चाललंय त्याचे गाणे म्हणायचं काम? अहो तिकडे खूप मस्ती चालली त्याची. एवढीशी मी ठेवते, छान लागतं वाटतं एवढे सगळे ते फिरून. बस हे बघा, हे असे फिरून घेते. खूप बारीक पण नाही. आणि बाय द वे, गूळ आता खूप नरम झालाय. डायरेक्ट कढईमध्ये त्याच्यासोबत असा थोडासा फिरून घेते हवं तर. नाही झालं तर डबड. हे बघ, गुळे मी असं बारीक करून घेतलाय. मला वाटलं होतं हे बनवणं फार अवघड आहे, पण इतकं काय अवघड नाहीये. म्हणजे कुणी इझिली बनवू शकतं, एवढं काही प्रॉब्लेम नाही. फक्त थोडस कटकटीचं काम आहे, पण रिझल्ट एकदम मस्त आहे. तर असं हे आणि हे असे दोन्ही छानपैकी मी करून घेतलं.
तर गुळही बारीक करून घेतला, त्याच्यासोबत तिळही बारीक करून आणले. आता कमी गॅसवर ना हे सगळं मी एकत्र करून असं छान भाजून घेणार. हे मिक्सर मधून खडबडीत काढलंय. तर आता मी छानपैकी हे सगळं टाकून एकत्र हलवून घेणार थोडस 5-10 मिनिटं. हे सगळं टाकलं याच्यामध्ये. तर हे छान हलवून घेणार. खूप कमी गॅसवर अगदी, कारण बारीक झालंय ना लगेच जळू शकतं. तर मग असं छान याला असं हलवून घ्यायचंय. याच्यामध्ये थोडस मला तूप टाकायचंय, विलायची पण टाकायची, पण वरून यार फोडून दिलं असतं तर बरं झालं असतं राव मला. वरून हे सोलायला न्यायलाच वेळ लागतो. अरे अरे हे एवढं फक्त कुठून देतो का? आला आता माझ्या पायाजवळ. चेहरा येतो तसा कॅमेरा फोकस निघून जातो. कसं मी येतो फोकस निघून जातो. खलबत्ता दे, कॅमेरा क्रॅक होऊन जाईल तो. खलबत्ता दे चल. वरून फर्स्ट टाइम बनवते, तर चुकलं तर सगळं प्रॉब्लेम आहे ना आपला. फर्स्ट टाइम बनव, चुकलं तर आमच्यामध्ये काही ताकद आहे आपलं काय बोलायला. आई शपथ, काय पण चाट नको मारू. ए अवेश, काय केलं? खलबत्ता घेतोय. हे काय होतं, हे होतच नाही याने, हाच प्रॉब्लेम. पावडरच नाही होत त्याची. मग कसं करायचं? हे बघ होतच नाही. मिक्सर मधून काढून बघ. तूप टाकून घे थोडस. केलं का? मग तेच तर, थांब आता 1 मिनिट, मला थोडस तूप टाकू दे. तूप आपल्या चॉईसवर आहे, मला आवडतं म्हणून मी टाकते. हे घरी बनवलेलं तूप आहे बाय द वे. घरी बनवतो घरी. नाही मिक्सर मधून फिरव ना वरून. एवढी छोटी क्वांटिटी मिक्सर मध्ये नाही होत. काय माहिती झाली काय सांगते. मागे आलाय. थोडस पाणी गरम करून त्याच्यात थोडस टाकायचं मला. आओ थांबा जरा, तो आला म्हणून मला आता वरती ठेवावा लागला अजून कॅमेरा. काय करणार, काय करणार. आओ त्याच्यामुळे थोडस पाणी. किती लाडू होतील काय माहिती एवढ्याचे, जेवढे होतील तेवढे. आता ते ठेवलंय. हा हे वरून मला हे छान विलायची कुटून दिली आहे, ती टाकते ह्याच्यात. बाइंडिंग होईल असं सारण बनलं पाहिजे, एवढं फक्त बघायचं आपण. बाइंडिंग होईल असं. आला का रे स्मेल?
विलायचीचा स्मेल आला असेल ना? मग तिळाचा आला का? हे अखंड तीळ ह्याच्यात टाकून देते, ते पण बाइंड व्हायला पाहिजे ना. ते पण टाकून देते, अखंड आपण ठेवले होते ना ते. मला तर मेन एकच हे की लाडू बनला पाहिजे बस, नाही तर परत सारण खावं लागेल ओलं खोबऱ्याच्या वडी सारखं. मस्त झालं. माझीच पाठ थोपटते. शाबाश बेब्स, खूप मस्त झालंय. तू बघ आता खाऊन कळेल तुला. का मस्त तो स्मेल येतोय, चवीलाही एकदम मस्त वाटतंय. लाडू बनता की नाही ते महत्वाचं आहे. हे सगळं सारण ना मी असं ताटात ओतून घेतलंय आणि आता याचे मी लाडू बनवणार आहे. तर चला लाडू बनवूयात मस्त. काय केलं हे सगळं? नाही रे थांब जरा, मला नाही, मी आता ह्याचीच मस्त अशी थांब जरा. तर आता म्हटलं लाडू बनवून घेऊयात. बघू आता फर्स्ट लाडू बनवते. अरे ते होतच बाबा, काय करू आता. ए मागे हो. आवो मागे हो, मागे हो. अरे ते गरम पाणी होतं तेच द्यायचं होतं. बर चल आता गरम घे तिकडे बेबी, हा नाही बसू देणार. तर असा मी तिळाचा लाडू फर्स्ट टाइम बनवला, सक्सेसफुल है ना बाबू. हे बेबी झाला एक सक्सेसफुल, छान बनलाय. आता तिकडे जा. यार काय चल बाबा, तू काय मला बनवून देणार नाही, तर मी पटपट सगळे लाडू वळून घेते आणि मग शेवट तुम्हाला भेटते. लाडू बनवते, बघू आता कसे बनतात. छान बनलेत, नॉट बॅड. काय माहिती किती बनतात, पण ट्राय केलं ना हे महत्वाचं आहे. आणि असे आपले म्हणजे मराठी सण येतात, एक वेगळाच उत्साह असतो घरामध्ये, तर छान वाटतं. आणि आपण जे काही करतो आपली मुलं बघतात आणि त्यांनाही छान वाटतं, एक वेगळं वातावरण घरात निर्माण होतं, असं आहे. चला आज हे पदार्थ ट्राय करून बघूयात. सगळे लाडू वळून घेते आणि केस लय त्रास देतात ते माझे, मला मध्ये मध्ये काढत होते. आज संडे, तुमच्याकडे काय स्पेशल करताय तुम्ही नक्की सांगा कमेंट्स करून. मला लाडूंचा शेप इतकं नाही जमत, ते असं थोडासा असं एकदम गोल गरगरीत जर तुम्ही म्हणाल तसं नाही होत. एवढे लाडू बनवलेत, काय राहिलेत बनवायचे, पण आता आऊला झोपवायचंय तर मी नंतर बनवेल. सो हा ब्लॉग मी इथे सेंड करते. लाडू कसे झाले नक्की कमेंट करून सांगा. चव तर खूप सुंदर आहे. चलो बाय बाय.